नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे कला अद्वैतसाठी कॉफी घेऊन आलेली असते. कला इथे बायको असण्याची सगळी कर्तव्य पार पाडत असते आणि अद्वैतला सुद्धा तिनेच त्याची सगळी कामंसुद्धा करायला हवी आहेत. पण इथे नको त्या वेळेला त्याच्या मनामध्ये विचार येतो की नाही, ही आणि मी आमच्या दोघांचा काहीच संबंध नाही, ही माझी बायको नाही. पण इथे कलाला तो म्हणतो की माझी कॉफी कुठे आहे? तेव्हा ती म्हणते कॉफी मी लगेच घेऊन येते आणि ती बोलल्याप्रमाणे कॉफी तर आलेली असते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो कॉफी तिकडे ठेव. तेव्हा कलाचं लक्ष आता दोन कुर्त्यांकडे जातं. एक कुर्ता सरोजने घेतलेला असतो आणि एक कलाने घेतलेला असतो. अद्वैत आपल्या कामामध्ये असतो. दिव्या अगरचं जे डील राहुलने केलेलं असतं ते फक्त त्याने डील केलेलं असतं. बाकी त्याच्यामध्ये त्याने अजिबात काम केलेलं नसतं. तेव्हा अद्वैत आता सगळ्या कामाचा होल्ड आपल्या हातामध्ये ठेवतो. तेव्हा इकडे कलाने आता कुर्ता घेतलेला असतो त्याच्याकडे ती बघते, सरोजने घेतलेल्या कुर्त्याकडे बघते आणि बाहेर सरळ ती निघून येते. तेव्हा कला म्हणत असते की देवा, तू काय संकेत देण्याचा प्रयत्न करतोयस ते तरी मला कळेल. जर चांदेकरने मी दिलेला कुर्ता घातला तर कदाचित मला काहीतरी संकेत नक्कीच मिळेल. माझी अशी इच्छा आहे, म्हणजे मला आवडेल जर चांदेकरने मी घेतलेला कुर्ता घातला तर. तेव्हा इकडे आता कलाची इच्छा असते, मग ती पूर्ण होते की नाही ती आपण प्रेक्षकांनो बघूया. तर इकडे अद्वैत एका बाजूला मोबाईलमध्ये बघत असतो, काम करत असतो, एकटा बडबड करत असतो आणि त्याच्यामध्ये कॉफीसुद्धा पीत असतो. कॉफी पीत असताना तो पुन्हा तो कप बाजूला ठेवतो आणि पुन्हा तो कप उचलत असताना त्यातली कॉफी इकडे कुर्त्यावरती सांडते. खूप सुंदर कुर्ता असतो प्रेक्षकांनो, येलो कलरचा, आणि त्याच्यावरती आता सगळी कॉफी सांडलेली असते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की अरे देवा, हा कुर्ता तर खराब झाला, याच्यावरती कॉफी सांडली, आता काय करू? आणि तेव्हा तो मागे वळून बघतो. मागे वळून बघितल्यानंतर तिथे आता कलाने घेतलेला कुर्ता असतो आणि कलाची इच्छा अशी असते की चांदेकरने मी घेतलेला कुर्ता घालावा आणि त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असते. कारण तो आता कलाने घेतलेला कुर्ता घालतो आणि छान तयार होऊन बाहेर आलेला असतो. बाहेर आल्यानंतर कला त्याच्याकडे एकटक बघतच असते. अद्वैत खरंच खूप छान दिसत असतो, हँडसम दिसत असतो. तेव्हा इकडे अद्वैत तिला म्हणतो की आता माझ्याकडे बघत बसतेस का? आणि मी तुला विचारणार नाही आहे की मी कसा दिसतोय, कारण मला माहिती आहे मी छानच दिसतो. तेव्हा इकडे कलाला खूप जास्त आनंद होतो. ती म्हणते देवी, थँक्यू सो मच. मी घेतलेला कुर्ता चांदेकरने घातला, कारण माझी तीच इच्छा होती, मला तेच हवं होतं आणि तिची इच्छा आता इथे प्रेक्षकांना पूर्ण झालेली असते. त्याचबरोबर इथे रजनी म्हणत असते काजलला की काजल, अगं किती सुंदर दिसतेस तू या ड्रेसमध्ये, अधूनमधून असे ड्रेसेस घालत जा ना, तू पण छान दिसतेस. तेव्हा इकडे काजल म्हणत असते, हो रजनी मॅडम, बरोबर बोलताय तुम्ही. माझी आई पण मला म्हणत असते की असे कपडे घालत जा म्हणून, पण आपल्याला जमत नाही ना, मला आवडत नाही असे कपडे. तेव्हा इकडे रजनी म्हणते, तू आपल्याला म्हणतेस म्हणजे तू मला रिस्पेक्ट देतेस का? मला आदर देतेस म्हणून तू आपल्याला बोलतेस का? तेव्हा इकडे काजल आणि रजनी दोघीजणी हसत असतात, एकमेकींची गंमत करत असतात. तेव्हा सोहम म्हणत असतो की दोघीजणी एकमेकींबरोबर किती छान गप्पा मारतायत. पुन्हा इथे सोहम म्हणत असतो की नाही नाही, पण हे थोड्या वेळापुरतंच असेल आणि नंतरने जर काजलने माझ्या आईला दुखावलं तर. नाही नाही, काजलला सवय आहे इथे इमोशनल माणसांना दुखवायची. मी माझ्या आईला अजिबात याच्यामध्ये फसू देणार नाही आहे. तेव्हा सोहम म्हणतो की काजल. तेव्हा रजनी म्हणते काय रे, काय झालं? तेव्हा सोहम म्हणतो नाही काही नाही, मला काजलजवळ जरा 2 मिनटं बोलायचं आहे, काजल जरा ये ना. तेव्हा रजनीला आश्चर्य वाटतं की सोहम कधीच कुणावरती रागवून बोलत नाही, अचानक असं काय घडलं? म्हणून ती म्हणते सोहम, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा सोहम म्हणतो हो आई, अगं सगळं काही ठीक आहे, मला थोडं तिच्याशी काम आहे ना म्हणून बोलवतोय. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे, जा काजल जा. तेव्हा काजल म्हणते काय झालं सोहम? तेव्हा सोहम म्हणतो हे बघ काजल, मी तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या आईच्या जवळ जास्त बोलू नकोस, ती खूप इमोशनल आहे, तिच्याबरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न करू नकोस, ती माझ्यासारखीच इमोशनल आहे. तुला काय फरक पडत नाही, तू काय थोडे दिवस गप्पा मारशील, मैत्री करशील आणि नंतर तू निघून जाशील. कसं असतं ना,
तुला कदर कशाचीच नाही आहे, पण तू इमोशनल लेस आहेस पूर्णपणे आणि आम्ही इमोशनल लोकं आहोत. त्याच्यामुळे आमच्याबरोबर मैत्री करायची आणि नंतरला साथ सोडून निघून जायचं, त्यांच्याकडे ढुंकून बघायचं नाही, अशी सवय आहे तुझी, आमची नाही. त्याच्यामुळे माझ्या आईला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही. तिच्याबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न करू नकोस, तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या आईपासून लांब राहा, कळलं तुला? असं इकडे सोहमने काजलला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे काजल म्हणते, यार सोहम ऐक तरी. सोहम काही न ऐकता निघून जातो. तर इकडे नैना आता फ्रेश होऊन आलेली असते. ती म्हणते, मॉम इन लॉ तुम्ही जा ना, तुम्ही खाली जाऊन आता बसा, मी तयार होते माझी. मी सुद्धा छानच तयार होते ना. तेव्हा इकडे रजनी म्हणत असते, अगं असं काय करतेस, मी आहे ना, आज मी तुला साडी नेसवणार आहे आणि तयारसुद्धा मीच करणार आहे. अगं एवढी छान तयार करते ना, नजर लागेल एवढी छान तयार करते. तेव्हा इकडे नैना म्हणत असते की मॉम इन लॉ नको नको, मी नेसते ना साडी, मी माझी तयार होते. तेव्हा रजनी म्हणते, अगं असं काय करतेस, मी करते ना तुला तयार. तेव्हा इकडे आता नैना म्हणत असते की मॉम इन लॉ कसं आहे ना, म्हणजे साडी मी नेसते हवं तर, मग तुम्ही माझा मेकअप वगैरे तुम्ही करा, पण साडी मीच नेसते. तेव्हा रजनी म्हणते, का गं असं का करतेस, मला पण छान साडी नेसवता येते, मी नेसवते ना. तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ कसं आहे ना, मी मोठी झाल्यापासून मी माझ्या आईलासुद्धा कधी मी असं बेडरूममध्ये येऊ दिलेलं नाही आहे. साडी वगैरे मीच नेसते, मला नाही आवडत कुणी मला साडी नेसवलेली. आणि त्यात आता तर बघताय ना, पोट वगैरे आहे, मग मला अजूनच कसं तरी वाटेल. तेव्हा साडी मी नेसते, तुम्ही हवं तर माझा मेकअप करा, हेअरस्टाईल करा, पण साडी मी नेसते ना मॉम इन लॉ. तेव्हा रोहिणी पण हट्टी, ती म्हणत असते, नाही गं मीच नेसवणार, मीच नेसवणार. नैना म्हणत असते, नको नको. तेवढ्यातच तिथे रजनीची एंट्री होते प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणेच, म्हणजे कुणी ना कुणीतरी बोलवतंच ना. तर इकडे रजनी येते आणि म्हणते की वंश, तुम्हाला आबांनी बोलावलं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा तुम्हाला बोलावलं आहे. तर इकडे आता नैना म्हणत असते की मॉम इन लॉ तुम्ही जा ना, आबा तुम्हाला बोलवत आहेत तर तुम्ही जा, मी तयार होऊन येते. तेव्हा इकडे आता नैना लगेचच साडी घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की तुला काय वाटलं नैना, तू सुटलीस का? अगं पण नाही, आज तू अजिबात सुटणार नाही आहेस, आज मी तुला कायमचं पकडूनच ठेवणार आहे. असं इकडे रोहिणी म्हणत असते. तिने प्लॅनिंग केलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा हिचा प्लॅन आज फ्लॉप करायचा म्हणजे करायचा, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. त्यानंतरला इकडे आता काम करत असते संगी किचनमध्ये. तिनेच आता सगळ्या किचनचा ताबा घेतलेला असतो. तेव्हा ती बघते तर काय, गरम गरम दूध फाटलेलं असतं, म्हणजे ताजं दूध गरम करायला ठेवलेलं फाटलेलं असतं. तेव्हा तिला असं वाटतं की दूध तापवणं म्हणजे शुभ संकेत आणि जर ते नासलं तर अशुभ संकेत, अशी तिची समज असते. म्हणून ती आता देवी आईजवळ येते आणि म्हणते की देवी आई, अगं काय गं हे, म्हणजे आता एवढा शुभ कार्यक्रम आहे घरामध्ये आणि दूध तापवलं तर हा शुभ संकेत हवा ना, की चांगलं दूध तापायला हवं. तर हे तर नासलं, आता काय होणार, हा अशुभ संकेत आहे की काय? देवी आई, माझ्या नैनीचा आज महत्त्वाचा कार्यक्रम आहे, आज सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू दे. जर काही विघ्न असेल तर ते दूर होऊ दे देवी आई, पण हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे. तर माझ्या इथे आता तिची ओटी भरणी आहे. तेव्हा इकडे आता कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठलंही विघ्न येता कामा नये, देवी आई याची काळजी घे. तेव्हा इकडे कला येते आणि म्हणते की आई काय झालं गं, तू कुठे आहेस, मी तुला कधीपासून शोधते. तर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तेव्हा कला म्हणत असते की आई काय झालं, तू रडतेस का? तेव्हा इकडे आता संगी म्हणत असते की कले, मला खूप भीती वाटते गं, म्हणजे दूध आहे ना गरम करायला ठेवलं होतं आणि ते दूध नासलं गं, आणि नासलेलं दूध चांगलं नसतं, काहीतरी चुकीचं घडतं, अशुभ घडतं. तेव्हा इथे कला म्हणते की आई तू नको काळजी करू, आता काही अशुभ घडणार नाही गं, आता सगळं उलट चांगलंच होणार आहे. आता तर इथे ताईची ओढ भरणी आहे की नाही. तेव्हा इकडे सगळी तयारी झालेली असते, सगळेजण खूप एक्सायटेड असतात, सगळेजण छान तयार झालेले असतात आणि त्याच्यामध्ये आता खूप मोठा धमाका होणार असतं. कुणीतरी येणारं गं, कुणी येणारं गं, असं सुद्धा सगळं लिहिलेलं असतं, सजावट केलेली असते जिथे नयनाला बसायचं असतं. तर इकडे कला आणि अद्वैत दोघेजण आता सोबत खाली आलेले असतात. दोघेजण खूपच जास्त एकत्र छान दिसत असतात. तेव्हा इकडे रॉकी म्हणत असतो की खरंच तुमच्या दोघांचा जोडा आहे ना एक नंबर, कुणाची दृष्ट नको लागायला, अगदी एकमेकांना शोभता तुम्ही. तेव्हा संगी म्हणत असते, खरंच माझ्या लेकीला आणि माझ्या जावयाला कुणाची दृष्ट नको लागायला, नाहीतर माझी दृष्ट लागेल. आणि ती काजळ आता दोघांनाही लावते आणि म्हणते कुणाचीही दृष्ट लागायला नको
इतकी कला आणि अद्वैत दोघेजण एकत्र छान दिसत असतात. त्यांचा जोडा खूपच जास्त उत्तम दिसत असतो. तेव्हा संगी म्हणते की जा कला बाळा जा आणि आबांचा आशीर्वाद घे. तेव्हा दोघेही येतात आणि आबांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा आबा म्हणत असतात खरंच म्हणजे तुम्ही दोघंजणं खरंच एकत्र खूपच सुंदर दिसता. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो. तेव्हा इकडे सोहम म्हणत असतो की आबा अहो बरोबर बोलताय तुम्ही. मी सुद्धा तेच म्हणतोय करेक्ट. आता फोटोग्राफर येईल ना तर नेमका कुणाचा कार्यक्रम आहे हे त्याला कळणारच नाही. सांगायला पाहिजे की कुणाचा कार्यक्रम आहे ते. तेव्हा इकडे सरोज त्याने म्हणत असते अद्वैत अरे मी तुझ्यासाठी कुर्ता घेतला होता ना तो कुठे तो का नाही घातलास तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो आई अगं तोच घालायला घेतला होता त्याच्यावरती कॉफी सांडली. तेव्हा इथे संगी म्हणत असते की दोघेही किती छान दिसत आहेत तरीसुद्धा सरोज मॅडम काही गप्प बसणार नाही. काही ना काहीतरी उकरून काढायलाच पाहिजे. तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते मग हा कुर्ता कधी घेतला आहेस तू कुणी घेतला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हा खरेने घेतला आहे माझ्यासाठी. तेव्हा सरोज म्हणते हो का म्हणजे बायकोने घेतलेला कुर्ता तुला घालायचा होता म्हणून माझ्या कुर्त्यावरती कॉफी सांडवलीस का. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो नाही आई अगं मी सांडवली नाही ती चुकून सांडली नाहीतर तू घेतलेला कुर्ताच मी काढला होता घालायला खरं सांगतोय मी. तेव्हा इकडे सरोज म्हणते जाऊ दे रे आता मला माहिती आहे कारणं नको आहेत मला. तेव्हा आबा म्हणत असतात सरोज अगं घरामध्ये कार्यक्रम आहे ना कशाला उगाच वाद घालताय. तेव्हा सरोज म्हणते नाही आबा मी वाद घालत नाही आहे. मला माहिती आहे सगळं आता सवय झाली या सगळ्याची. हे सगळं मुद्दामून करतोयस ना तू अद्वैत. कर तुझ्या मनाला येईल ना तसं तू कर माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे रोहिणी खाली येते आणि म्हणते डॅड तुम्ही बोलावलंत का मला. तेव्हा इकडे आबा म्हणतात हो बाळा मी तुला बोलवले. तेव्हा इकडे आता आबा म्हणत असतात काजल बाळा अगं ती साडी घे इकडे. तेव्हा साडी नारळ म्हणजे जे जे काही द्यायचं असतं ते सगळं आता घेतलेलं असतं. आणि इथे आबा म्हणतात की सरोज हे तू रोहिणीला दे आणि रोहिणी हे आहे ना ती तुला माहेरकडून ही साडी आहे गिफ्ट म्हणून. आता तुझ्या सुनेचा कार्यक्रम आहे ना म्हणून. त्यानंतरला इथे आता नयना म्हणत असते की काय झालं या बाईला सारखी काय माझी एवढी काळजी घेते. याआधी तर माझ्याशी नेहमी वाकड्यातच बोलायची आणि आता 2 दिवस एवढं हिचं प्रेम का उतू जाते माझ्यावरती. तर इकडे साडी नेसवायला आली असती तर माझं भांडं फुटलं असतं. उगाच येते इथे. आता ती येण्याच्या आधी मला साडी नेसून घेऊ दे नाहीतर माझी वाट लागेल. तेव्हा इकडे आता कला अद्वैतला सुकसुक करत असते. ती त्याला खुणावत असते. अद्वैत म्हणतो काय आहे का मला सुकसुक करतेस मला नाही आवडत अशी हाक मारलेली माझं नाव नाही आहे का. तेव्हा कला म्हणते जर एखादं माणूस तुला बोलावतंय तर येता येत नाही का नेहमी भाव खात असतो आपला. तेव्हा कला म्हणते की एक काम कर ती फुलांची टोपली दे माझ्याकडे. तेव्हा अद्वैत तिला फुलांची टोपली देतो. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं आहे काय मगापासून माझ्याकडे बघून एवढी हसतेस का. तेव्हा कला म्हणते खरं सांगू का चांदेकर मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो का तुला का एवढा आनंद झाला आहे. तेव्हा कला म्हणते कारण तू मी दिलेला कुर्ता घातला आहेस ना म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो एवढी खुश होऊ नकोस आईने घेतलेल्या कुर्त्यावरती कॉफी सांडली आहे ना म्हणून तू घेतलेला कुर्ता घातला आहे कळलं का तुला. तेव्हा कला म्हणते कारण काही का असे ना मी घेतलेला कुर्ता घातलास ना मला आनंद झाला आहे बास झालं हो की नाही. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो असं काही नाही आहे. तेव्हा कला म्हणते चांदेकर कॉफी सांडली चुकून की तू सांडवलीस मुद्दामून केलंस का तू मी घेतलेला कुर्ता घालायचं होतं म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो असं काय नाही आहे एवढा आनंद होण्याची गरज नाही आहे तुला कळलं ना मी मुद्दामून कुठलीही गोष्ट करत नाही. तेव्हा इकडे कला आता मुद्दामूनच जरा अद्वैतची गंमत करत असते त्याला चिडवत असते. त्यानंतरला इथे आता सगळेजण छान तयार झालेले असतात. त्याचबरोबर इथे आता नयनासुद्धा खूप सुंदर दिसत असते. नयना खूप सुंदर तयार होऊन खाली येतच असते. तेवढ्यातच इथे सगळेजण तिच्याकडे बघत बसतात कारण खरोखर नयना खूप सुंदर दिसत असते आणि ती छान तयारसुद्धा झालेली असते. तेव्हा इकडे नयना खाली आल्यानंतर संगी म्हणत असते की नयनी अगं किती सुंदर दिसतेस तू कुणाची दृष्ट नको लागायला तुला. खरंच माझ्या लेकीला माझीच दृष्ट लागेल. आणि ती डोळ्यातलं काजळ आता काढते आणि नयनाला लावते. तेव्हा इथे नयना खूप जास्त खुश होते. तेव्हा संगी म्हणत असते की नयनी आज तुझ्या आयुष्यातला आहे ना खूपच छान दिवस आहे बाळा. अगं आजचा दिवस म्हणजे बाईच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस.
तुला माहिती आहे का, आता या घरामध्ये एक छोटंसं बाळ येईल, एक नन्हासा पाहुणा, आणि मग घरामध्ये धुपाचा वास, पावडरचा वास, काजळाचा वास, बरोबर की नाही, हा वास येईल. ह्या वासाचं आणि ह्या सगळ्या गोड आठवणींचं खूपच जास्त मनापासून स्वागत कर. हे सगळं मनाशी जपून ठेव. तर इकडे नैना म्हणत असते मनातल्या मनात, की आई अगं बास झालं, आता जास्त काही बोलू नकोस, नाहीतर ही बाई सुरू व्हायची, म्हणजे रोहिणी. तेव्हा इकडे संगी आपली भावनेच्या भरामध्ये लेकीला सांगत असते, की आई होण्याचं सुख किती छान असतं. आई होणं ही किती चांगली भावना आहे आणि आई झाल्यावरती आपलं कुटुंब कसं पूर्ण होतं. तुम्ही दोघंजणं परिपूर्ण व्हाल, तुमचं कुटुंब पूर्ण होईल. तुला आई म्हणणारं कोणीतरी येईल, तू कुणाची तरी काळजी घेशील. मग तुला कळेल एका आईची काळजी काय असतं ते. तर इथे सगळं आता संगी बोलत असते. नैना मनामध्ये घाबरलेली असते. तिला असं वाटतं, की ही बाई सारखी माझ्या पोटाला हात लावायला येते, मला साडी नेसवायला येते, माझी काळजी घेते. आता परत ही जर इथे आली तर वाटच लागेल माझी. तेव्हा नैना म्हणत असते, की "मम्मा, अगं बास कर ना आता." तेव्हा इकडे संगी काही थांबत नसते. संगीला असं वाटत असतं, की माझ्या या मूर्ख लेकीला अजून काय काय समजावून सांगू आणि काय काय नको. तर इकडे आता रोहिणीला माहिती असतं, की तू कितीही काहीही बोललीस तरीसुद्धा आज तुझा गेम होणारच आहे. आज सगळं भांडं फुटणारच आहे. तेव्हा इकडे रोहिणी म्हणते, की आता थोड्याच वेळाने सगळ्यांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या ह्या बाजूला होणार आहेत. तेव्हा इकडे संगी म्हणते, की "जा, आबांचा आशीर्वाद घे जा." तेव्हा नैना आता आबांचा आशीर्वाद घ्यायला आलेली असते. आबा म्हणतात, "अगं नैना, राहू दे बाळा, ह्या वयेत वाकायचं नसतं." तेव्हा रोहिणी म्हणते, "बरोबर आहे, वाकायचं नसतं. कर कर, जेवढे नाटके करायचे आहेत ना तेवढी नाटकं कर. पण आता लवकरच ही नाटकं सगळी आहेत ना संपणार आहेत." त्यानंतरला कला म्हणत असते, की "ताई, अगं खरंच खूप सुंदर दिसतेस गं तू. ये आता वरती ये, इथे बस." तेव्हा तिला छान बसायला जागा वगैरे केलेली असते आणि ती छान तयारसुद्धा झालेली असते. त्यानंतर इथे नयनासाठी आता सगळे जी सजावट असते ना, ते सगळं आणलेलं असतं प्रेक्षकांनो. म्हणजे जे काही बिंदिया, हातामध्ये घालायचं, गळ्यामध्ये घालायचं, ते फुलांचं तयार केलेलं, ते सगळं इथे कला, रजनी दोघी जणी तिला घालत असतात आणि ते सगळं नटवल्यानंतर ती खरंच अजूनच सुंदर दिसायला लागते. खरोखर प्रेग्नंट आहे की काय असं वाटत असतं आणि तिचं डोहाळे जेवण आहे असं सुद्धा प्रेक्षकांना वाटत असतं आणि नैना खरंच खूप सुंदर तयार झालेली असते. त्यानंतरला इथे सरोजला आता मान दिलेला असतो, की सगळ्यात आधी तुला तिची ओटी भरायची आहे. तेव्हा सरोज येते, हळद कुंकू लावते, नंतर तिची छान अशी ओटी भरते. तेव्हा नैना घाबरत असते, कारण सगळं वजन तिच्या पदरामध्ये देत असतात. जर ते वजन पोटावरती आलं आणि पोटाला बांधलेलं जर सुटलं, तर तिला वाटत असतं, की माझा खूप मोठा पचका होईल. म्हणून नैना आता घाबरत असते आणि व्यवस्थित सगळं हातामध्येच पकडत असते. तेव्हा इथे सरोजने आता आरती केल्यानंतर तिच्या पाठोपाठ रजनी येते. तीसुद्धा ओटी भरते. तिने ओटी भरताना इथे आता राहुल म्हणत असतो, की "मम्मा, अगं कधी हिचा तू भांडं फोडणार आहे, सांग ना तू." तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते, "राहुल, अरे थांब ना बाबा. आता बघ, आता नंतर धमाका होणार आहे. मग त्याआधीची शांतता पण एन्जॉय केली पाहिजे ना." तेव्हा राहुल म्हणतो, "पण किती? आता किती वेळ झाला बघ." आता तिची ओटी भरणीसुद्धा सुरू केली. सगळेजण तिला बघ जा कसे हळदी कुंकू लावतायत, तिच्या पदरामध्ये सगळं देत आहेत. त्याआधीच धमाका व्हायला नको का? तेव्हा रोहिणी म्हणत असते, की "राहुल, अरे एवढेच पेशन्स आहेत का तुझ्यामध्ये? थोडे पेशन्स ठेव. थोडे पेशन्स ठेवावेच लागतील तुला. आणि आता 7 महिने ज्या गोष्टीची वाट बघितलीस, अजून 10-15 मिनटं अजून बघ. आणि जेव्हा तो धमाका होईल ना, तेव्हा सगळ्यांची तोंडं बघण्यासारखी होतील आणि तेच तर मला हवं आहे. बाकी मला काही नको आहे." तेव्हा राहुल म्हणतो, "पण मामा लवकर आ. या लोकांनी आपल्याला जो काही त्रास दिला आहे ना, तेव्हा सगळ्यांसमोर आता तमाशा झाला पाहिजे. हिचं भांडं फुटलं पाहिजे. खोटं बोलली नाही हिने माझ्यावरती, खोटा आळ केला ना, आता सगळ्यांसमोर हिचीसुद्धा इज्जत गेली पाहिजे." तेव्हा इकडे नाही ना, हिला तर काही माहितीच नसतं, की राहुलला त्याचबरोबर रोहिणीला माझ्याबद्दल सगळं सत्य कळलं आहे. ती आपलं तिचं नाटक कंटिन्यू करत असते. रोहिणी म्हणत असते, की "नाही ना, हवी तेवढी नाटकं कर गं, पण तुम्हाला दोघी बहिणींना आता मी सोडणार नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही चांदेकरांना जो काही त्रास दिला आहेत ना, त्याची सगळी अगदी इत्थंभूत भरपाई करून घेणार आहे मी, बघच तू." तर इकडे कलाला याबाबतीत काहीच नसतं. तिलासुद्धा असंच वाटत असतं, की नैना खरोखरच प्रेग्नंट आहे. तर पुढील भागामध्ये बघूया प्रेक्षकांनो, इथे खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा झाला आहे. इथे जेव्हा कला रूममध्ये येते नयनाच्या, तेव्हा ती बघते तर काय, तिथे एक
गोल अशी उशी करून ठेवलेली असते, त्याच्यामध्ये चिंध्या गोंद्या असतात. तेव्हा इकडे आता कला बघते तर काय, नैनाच्या पोटाला काहीही नसतं, नैनाच्या पोटाला ती उशी असते. तेव्हा कला म्हणते की ताई, तू आत्तापर्यंत खोटी उशी लावत होतीस पोटाला, म्हणजे तू प्रेग्नेंट नाही आहेस. ताई मी काय विचारते. तेव्हा इथे नैनाचं सत्य आता कलाला कळलेलं असतं की नैना प्रेग्नेंटच नाही आहे. आत्तापर्यंत तिने हे जे काही केलं आहे ना ते सगळं नाटक आहे. तेव्हा इकडे नैना खूपच जास्त घाबरते, पण ती आता कलाला माहिती आहे ना दरवेळेप्रमाणे गप्प करणार असते. त्याचबरोबर कला खाली येते आणि इकडे तिकडे सगळीकडे ती अद्वैतला शोधत असते, कारण तिला ही गोष्ट अद्वैतला सांगायची असते. तेव्हा इकडे कला अद्वैतजवळ बोलायला जाणार, तेवढ्यातच तो फोनवरती बोलत बाजूला जात असतो. तेव्हा कला त्याला थांबवते आणि म्हणते की चांदेकर, अरे मला तुझ्याशी आहे ना महत्त्वाच्या गोष्टींवरती बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे एका वेगळ्या विषयावर. तेव्हा इकडे अद्वैत तिच्याकडे बघतो तर कलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं.